सज्जनगडजवळ येऊन पोचलो आहे. खूप काळोख झाला आहे, पाऊस पडतो आहे. त्यामुळे तुम्हाला मी हा व्हिडिओ किती दाखवू शकेल हे काय आयडिया नाही आहे. तरीसुद्धा जेवढं होईल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करतो आहे. चला जाऊया. सज्जनगड चढताना आपल्याला पहिला मारुतीचं दर्शन होते. हा किती छान आहे, मस्त एकदम. काळोख आहे त्यामुळे बाजूला काही दिसत नाही आहे. हे बघा, पूर्ण काळोखात आलो आम्ही. चल चला, काळोख बघा केवढा आहे. आम्ही पायगाय चढवतो आहे. 240, मला वाटते 240 पायगा आहेत. खूप काळोख आहे, पाऊस पडतो आहे. अशातच आम्ही रामदास स्वामीचं दर्शन घ्यायला चाललो आहे. काही जण वरती दर्शन करून खालती उतरत आहे. आम्ही आता चाललो आहे. 7 वाजले आहेत, संध्याकाळचे 7:30. काही दिसत नाही. वरती गेल्यानंतर मी दाखवतो तुम्हाला. हे दुसरं मारुतीचं दर्शन. असंच पायऱ्या चढता चढता आपल्याला मारुतीचं दर्शन घडतं. हे नाव दिलं इथे, शिराळाई मारुती. सज्जनगडवर जाण्यासाठी खूप काळोख आहे. रात्री 8 वाजले आता आम्हाला, त्यामुळे तेवढं क्लिअर दिसत नाही आहे. जेवढं दिसेल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करतो आहे. इकडे लाईट आहे त्यामुळे थोडंफार दिसतंय. 240 पायऱ्या चढायच्या आहेत. इथे हे गेट आहे, त्यावरती लिहिलं आहे लोकमान्य टिळक स्मृती. पाहूया पुढे जाऊन. आपण फर्स्ट टाइम येतो त्यामुळे आपल्याला पण त्यातले काही आयडिया नाही आहे काय ते. मला वाटते सगळे दुकान आहेत, म्हणजे आपण आपल्या रामदास स्वामींच्या दर्शनाच्या जवळ आलो आहे. हे बघा, गेट बनवलं आहे. श्री रामदास स्वामींच्या संस्थानचे एंट्रन्स गेट. सज्जनगडावर रामदास स्वामींची समाधी बघून आलो. तिथे फोटोशूटला अलाउड नव्हतं, त्यामुळे फोटो घेतले नाही. आता आम्ही तिकडनं परतीच्या प्रवासाला निघालो. इथे राहण्याची सुद्धा उत्तम सोय आहे. भक्त निवास आहे, तुम्ही इथे येऊन राहू शकता. इथे काही दुकानं सुद्धा मांडली आहेत. चांगली चांगली खेळणी आहेत, पर्सेस आहेत, खूप छान छान वस्तू आहेत. सज्जनगडवरनं आपण परतीच्या प्रवासावर निघालो आहे. सज्जनगड हा सातारा जिल्ह्यामध्ये एक ऐतिहासिक किल्ला आहे. तो पूर्वी पगडी किल्ला म्हणून ओळखला जात असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1673 हा किल्ला जिंकून त्याचे नाव सज्जनगड ठेवले. समर्थ रामदास स्वामींनी या किल्ल्यावर आपला अंतिम काळ घालवला आणि येथेच त्यांनी 1682 देह ठेवला. त्यामुळे या जागेला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. पूर्वी हा किल्ला पगडी या नावाने ओळखला जायचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 एप्रिल 1673 रोजी आदिलशहाकडून हा किल्ला जिंकला आणि त्याचे नाव सज्जनगड असे ठेवले. समर्थ रामदास स्वामींनी या किल्ल्यावर निवास केला आणि या ठिकाणाला त्यांचे कार्यस्थळ बनवले. त्यांनी येथे अंकलाई देवीची मंदिर बांधले होते. समर्थ रामदास स्वामींची समाधी तिथीला शके 1603 माघ नवमी दास नवमी म्हणून साजरी केली जात असे. या समाधीस्थळी माहिती फलक लावलेला आहे.
समर्थांनी या ठिकाणी अंगलाई देवीची मूर्ती शोधून काढली आणि तिचे मंदिरही बांधले, जे त्यांना पदस्पर्शाने पावन झालेले एक पवित्र स्थान मानले जाते। हे बघा, गडावरनं, सज्जनगडावरनं रात्रीचा घेतलेला हा व्ह्यू। दिवसा दाखवू शकलो नाही कारण यायलाच आम्हाला इथे उशीर झाला। आम्ही आता 240 पायऱ्या उतरत आहोत। हे बघा, पुढे माणसं पण चाललेत, खूप लोक येतात। रात्री 9 वाजेपर्यंत दर्शन ओपन असतं, त्यामुळे तुम्ही 9 वाजेपर्यंत येऊ शकता। काळोख आहे, पक्का काळोख आहे, थोडं मध्ये मध्ये लाईट लावले। सज्जनगडावर जाताना हे मारुतीचं दर्शन, उंबरज मारुती छान आहे, सुंदर। सज्जनगडवरती शूटिंगचं अलाउड नव्हती, त्यामुळे मी तुम्हाला आतमधनं काही दाखवू नाही शकलो, पण खूप छान होतं। रामदास स्वामींची समाधी पाहिली, एकदम मस्त, मनाला प्रसन्न देणारी होती, खूप शांत वाटत होतं। तरी चला आता आपण इकडनं निघूया। सज्जनगडचे व्हिडिओ जेवढे दाखवता येईल तेवढे मी तुम्हाला दाखवले। काळोख, पाऊस यामुळे मला जास्ती व्हिडिओ शूटिंग करता नाही आली, तरीसुद्धा मी माझ्याकडनं जेवढा होईल तेवढा प्रयत्न केला आहे। हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।